विक्रमाचा वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून मात्र आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. पहिलं षटक संपलंय 4 धावा. काय सांगसान विवेकच्या षटकाबद्दल? फक्त 4 धावा खर्च केल्यात, एक विकेट देखील पाहायला मिळते शैलेश सर. अनुभव आहे या गोलंदाजाचा. खेळपट्टी कुठली असली तरी तो खेळपट्टीला साजेशीच गोलंदाजी करताना आपण पाहिलेला आहे. आणि विवेक शेलार म्हटल्यानंतर गोलंदाजांचं सर्वात प्रभावी अस्त्र ते त्याच्याकडे आहे. पिचिंगची चेंडू अगदी अप्रतिमरित्या हाताळले जातात. यावेळेला गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय, थोडासा बाहेरच्या दिशेला बॅटच्या रीच पासून पुन्हा एकदा दूर राहतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा त्या 4 धावा. गोलंदाजाचा बोलबाला पहिल्या षटकात पाहायला मिळाला. दुसरं षटक जसेही चालू होतंय पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकरे यावेळेला अगदी आपण पाहतोय निर्धावा स्वरूपाचा चेंडू, लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. या अगोदर देखील मी विषय छेडला होता की आजकालचं क्रिकेट बदललंय. विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्त्वाचे मानले जातात. 6 षटकांचा खेळ आहे, एक चेंडू खूप महत्त्वाचा. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकलेत मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशने. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळ अगदी आपण पाहतोय. चेंडू सुसाट वेगात पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, चौकार, 4 रन. धन्यवाद. सुरेखरित्या आपण ॲक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. अगदी मैदानाला समांतर या मैदानाला अक्षरशः गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावेंसाठी चांगला फटकार. या चौकाराची गरज संघाला नक्कीच होती. पुणेरी स्ट्रायकर्स हा संघ जितका नौखा आहे त्यांच्या विरोधात मात्र सर्व सुपरस्टार खेळाडू आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची खंत न बाळगता नव्या जोशात हा संघ मैदानामध्ये उतरलाय. धावसंख्या होते ते 8, 1 गाड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल. जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक अगदी आपण पाहतोय बॅटच्या रीच पासून चेंडूला दूर ठेवलं जाते आणि या अगदी आपण पाहतोय या पददालित्य म्हणावं तसं वापरलं गेलं नाही त्या ठिकाणी फलंदाजाद्वारे. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रथमेश ठाकरे. एक चौकार निश्चित आला, परंतु शैलेश सर आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी प्रथमेशची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 8. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल त्या ठिकाणी मात्र या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 5 धावांचं षटक टाकलंय प्रथमेश यांनी. अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकांची समाप्ती, 9 धावा धावफलकावरती. शैलेश सर, अप्रतिम अशी गोलंदाजी, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः बॅटर विस्फोट करतात आणि अशा बॅटरला रोखून ठेवण्याचं काम आत्तापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी केलं. विवेक शेलार आणि त्याचबरोबर प्रथमेश ठाकरे एक नावाजलेले खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटमधील नावाजलेल्या खेळाडूंमध्ये या खेळाडूंची देखील चर्चा प्रामुख्याने केली जाते आणि ते दोन्ही गोलंदाज आपल्या नावाला साजेसा खेळ या स्पर्धेमध्ये देखील करतात. कौतुक करावं लागतं. ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यांचं कौतुक करावं लागतं. खराब कामगिरी केल्यानंतर त्याची चर्चा होते, तर चांगल्या खेळाडूची देखील चर्चा होणं गरजेचं आहे. 2 षटकानंतर 9 धावा. सुरुवात तर काहीशी निराशाजनक आहेत, परंतु येणारे 24 चेंडू इथे धावसंख्या उभी करणारे असतील का याकडे आपण लगेचच वळतोय. विवेक या वेळेला अगदी आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर आहे, वाईड, खराब. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे, एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करत आहे. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं विवेक शेलार यांनी. आपलं व्यक्तिगत दुसरं षटक त्यांनी हातामध्ये मात्र जे घेतले. धावा 10. अतुल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला किशोर ही जोडी. यावेळेला फाईन लेगच्या दिशेला केले आक्रमण. चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकारासाठी 4 रन. याच फटक्यांची आहे गरज. चौकार. धन्यवाद. खराब चेंडूवरती मात्र चांगला फटका आणि त्या दरम्यान आलेला चौकार. या चौकाराची गरज आहेच आणि
ज्यावेळेस चौकार गेला ना त्यावेळेस यष्टीरक्षक सुमित टिकळे यांनी गोलंदाजाला दर्शवलं की हा चेंडू खराबच आहे, तुम्हाला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळायचे आहेत, परंतु सातत्य तो अचूक टप्पा हेरणं गोलंदाजाला देखील फार चॅलेंजिंग आहे. सिमेंटची खेळपट्टी आणि त्यावरती चेंडूला एका लाईनीत एका टप्प्यावरती हाताळणं आणि त्याचाच फायदा इथे मात्र बॅटर उचलतायत. पुन्हा एकदा यावेळेला स्क्वेअर लेग दिशा निवडली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी या स्पर्धेची चर्चा रंगताना पाहायला मिळते. एक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय टिंगरे सरकार चषक. खेळाडूंच्या मनाचा भावनांचा विचार प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थानं केला जातो. वाजवी एंट्री फी, कमीत कमी एंट्री फी घेणारी क्रिकेटची स्पर्धा आणि वर्षानुवर्ष चालू असलेला हा महासंग्राम अगदी आपण पाहतोय. प्रत्येक क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत असतो. ज्यावेळेस दादांनी या स्पर्धेची घोषणा केली, अनेक शुभेच्छा या स्पर्धेला नक्कीच आल्या. ओ ब्लॉक होल मारा होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सिंगल प्राप्त केली जाईल, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू फील्ड केला जाईल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 18 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना किशोर 10 बॉल 10 वरती खेळतोय. 6 चेंडूंचा सामना केलाय. अतुलने 4 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 6 षटकांसाठी 25 मिनिटांचा कालावधी. अतिशय काटेकोर शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच पाहता येईल. यावेळी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल आणि वेगवान ही दुसरी धाव पूर्ण केली जाते. एक एक धाव खूप महत्वाची आहे शैलेश सर. एका धावेनं देखील आपण सामने गमावताना पाहिलेले आहेत. या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जात आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावा आहेत त्या 20 धावा स्कोर कार्डवरती. MMCC ओरिसा आणि पुणे स्ट्रायकर यांच्यातील हे क्रिकेट द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. असफल नक्कीच ठरवले गेले. चांगलं षटक म्हणून या षटकाकडे देखील पाहता येईल. अगदी आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ शेष असेल. काय सांगा ना शैलेश सर या 3 षटकांबद्दल? 3 षटकांमध्ये 20 धावा झाल्यात. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत आणि ज्याप्रमाणे पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटरने केला, परंतु या मैदानामध्ये सिंगल डबलने देखील धावा बनवणं गरजेचं आहे. त्याकडे देखील लक्ष द्यावे लागतील. शेवटचे 18 चेंडू आहेत म्हटल्यानंतर तुमच्याकडे चौकार षटकाराबरोबर सिंगल डबल घेण्याची देखील तशी ताकद हवी. तो चेंडू बॅटवरती घ्यायला हवा. अशाच धावा मिळणार नाही, अतिरिक्त धावा मिळणार नाहीत. चुकून एखादाचा खराब चेंडू मिळाला तर त्यावरती तुम्हाला मोठा प्रहार करावा लागेल आणि त्याशिवाय इथे मोठी धावसंख्या उभी केली जाणार नाही. काहीसा कानमंत्र इथे देण्यात येतोय की आपल्याला नक्की काय करायचंय आणि त्याच अनुषंगाने इथून पुढे बॅटिंग करावी लागेल. तर गोलंदाजी मार्कवरती हलकासा बदल आणि बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत राजेश नायडू. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्याशा हातानं त्या ठिकाणी या ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकार चौकार थांबवलेत त्या पाठीमागं गोलंदाजांचं कौशल्य आहे. अगदी आपण पाहतोय मोठाले फटके खेळू द्यायचे नाही. हा इरादा, हा निश्चय, हा प्रयत्न आणि गोलंदाज यशस्वी देखील होत आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा राजेश नाईक. अगदी आपण पाहतोय विकेट पाहायला मिळते. फलंदाज परतताना पाहायला मिळेल. राजेशला मिळतं यश आणि हा धक्का क्रमांक अगदी आपण पाहतोय 2-22 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. धन्यवाद. दुसऱ्या विकेटचं पतन अतुल इथे बाद होतात. अतुलने अशी कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळाली नाही, परंतु धावा बनवण्यासाठी जो केलेला प्रयत्न होता तो कुठेतरी फसतोय. परंतु अजूनही वेळ आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग प्रत्येक बॅटरला करणं देखील गरजेचं आहे. एका बाजूने किशोर यांनी एक बाजू
राखून ठेवली आहे. 12 चेंडू खेळलेत, 12 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या, त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. परंतु इथे भरत बॅटिंगसाठी आलेत परत. यावेळेला एक्सप्रेस बॉल, वेगवान चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. नेक्स्ट मॅच टॉस. संविधान ग्रुप आणि त्यांच्या विरोधात शिरसाट स्पोर्ट्स दोन्ही टीमचे प्रतिनिधी अथवा कॅप्टन जर आला असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा टी शर्ट घेण्यासाठी. यावेळेला अगदी आपण पाहतोय संधी पुन्हा एकदा आली आहे. फरदिंकाजी चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय आणि राजेश नायडूला यश मिळताना पाहायला मिळतंय. गुजरात कच्छ या ठिकाणचा हा खेळाडू आहे राजेश नायडू आणि या प्रभावित करतोय आपल्या दर्जेदार गोलंदाजीनं. फलंदाज बाद आहे. धन्यवाद डीजे. प्रत्येक गोलंदाजाने इथे प्रभावशाली कामगिरी केली आहे. विकेट प्राप्त करतायत. इंटरव्हल ब्रेक मध्ये गणेश आले आणि गणेश पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने निघालेत. थोडीशी खराब निराशाजनक अशी सुरुवात आहे, परंतु इथून पुढे देखील एक चांगला प्रवास त्यांना करावा लागेल. 22 धावा झाल्या, 3 बॅटर बाद आहे, 4थं षटक सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये धावसंख्या 100 पार होती, परंतु काही मॅचेस अशा झाल्यात ज्या लो स्कोरिंग आहेत. परंतु लो स्कोरिंग मॅचेस मध्ये तुमच्याकडे दुसऱ्या डावामध्ये चांगले गोलंदाज असणं देखील गरजेचं आहे. स्टार कास्ट विरुद्ध जर तुम्हाला खेळायचं आहे तर त्यांना परवडणार नाही इतक्या धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अश्विन. चला शिरसाट स्पोर्ट्स संपर्क करा ताबडतोब. यावेळेला अगदी आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू त्या ठिकाणी राजेश नायडूचा. कोणती धाव या चेंडूवरती देखील येताना पाहायला मिळणार नाहीये. अश्विन कुमकर आपण पाहतोय पोलीस दलात कार्यरत असणारे खेळाडू आहेत. सायबरचे स्पेशलिस्ट आणि त्यांच्या माध्यमातून देखील मागच्याच काही दिवसापूर्वी एक अनोखी इनिंग त्यांनी आम्ही पाहिली आहे आणि त्याच इनिंगची गरज आज संघाला आहे. एका धावेने आपला अकाउंट ओपन करतात. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23. 4थं षटक इथे संपुष्टात आलंय. 23 धावा झाल्यात. अश्विन कुमकर ज्याप्रमाणे पोलीस दलात कार्यरत असताना चांगलं कामकाज आम्ही त्यांचं पाहिलेलं आहे. सायबर क्राईमच्या युनिटमध्ये त्यांचं अग्रनामांकित स्थान आहे आणि त्यांच्या नावाची चर्चा तिथे देखील होते. नुकतीच स्पर्धा फक्त पोलीस आणि पोलीस पाल्यांसाठी ज्याचा शेवट काल झाला त्यामध्ये देखील ते खेळत होते आणि त्यामध्ये एक अनोखा विक्रम त्यांनी नोंदवला आहे. 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असताना लागोपाठचे 4 षटकार मारून आपल्या संघाला विजेतेपद पटकावून दिले आणि तेच इथे बॅटिंगसाठी आहेत. म्हणजे इथून पुढच्या 12 चेंडूंमध्ये ते किती धावा बनवतील याचा विचार मात्र आपल्याला करावा लागेल. पुणे स्ट्रायकर टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. 23 वरती 3 गडी बाद आहेत. अश्विन यावेळेला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. गोलंदाजाचं वर्चस्व अगदी पहिल्या षटकापासून पाहायला मिळत आहे. उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत. फलंदाज आपलं वर्चस्व दाखवणार का? किशोर आणि अश्विन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते पवन द्वारा. लागोपाठ 2 चेंडू अक्षरशः उभं करून ठेवले अश्विनला. अप्रतिम गोलंदाजी. लागोपाठचा 3रा निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. काही चेंडू आउट स्विंग, काही चेंडू इन स्विंग अगदी आपण पाहतोय. चेंडूला गरगर अक्षरशः वळवलं जातंय गोलंदाजाद्वारे आणि रोखून ठेवले 3 चेंडूवरती. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय यावेळेला सिंगल घेतली जाईल. 1 धाव घेतली जाईल. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईट्स. 4 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे पवन यांनी. अप्रतिम गोलंदाजी. कोणत्या प्रकारचा लॉंग रनअप नाहीये परंतु अचूक टप्पा आहे. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. इकॉनॉमिकल गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जी केली जाते प्रत्येक गोलंदाजानं लक्ष वेधून घेतलंय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक मार्गस्थ असताना फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतो आहे.
डीप कव्हरला शतरक्षक फरदीन काझी चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, फेकी केली आहे सुमित चेंडूवरती, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुरक्षित असेल. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 5 षटकांची समाप्ती, 26 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक आहे, यामध्ये मात्र आक्रमण करण्याचा निश्चित प्रयत्न असेल. प्रयत्न इथे करावा लागेल कारण धावसंख्या फारच कमी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ज्या गोलंदाजाने या अगोदरचं षटक अगदी अप्रतिमरित्या हाताळलं आणि संघाच्या प्रमुख गोलंदाजांच्या यादीमध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा केली जाते. शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केले जात आहेत राजेश नायडू. यावेळेला राजेश नायडू अप्रतिम चेंडू टाकलाय, डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. अक्षरशः धावांचा दुष्काळ पडलाय, त्याचं सुकाळात रूपांतर करायचं असेल तर फक्त आणि फक्त आक्रमण. यावेळेला चेंडू निसटतोय लॉंग स्टॉपच्या दिशेला, नॉन स्टॉप पोहोचलाय, वाईड +4, एकूण 5 धावा येतील. खरं तर धावांची गरज आहे आणि व्हाईट बॉलवरती चौकार आलाय, अर्थात 5 धावा ऍड होतील धावफलकावरती आणि आता धावफलक 31 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. या नशिबाच्या 5 धावा आहेत आणि त्या गरजेच्याच होत्या. संघ अडचणीमध्ये असल्यानंतर अशा 5 धावा संघाचं मनोबल वाढवणारे असतात. निश्चित निश्चित. ओ पुन्हा एकदा पहा, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर यावेळेला बाहेरच्या दिशेला चेंडू वळताना पाहायला मिळाला. बॅट पासून दूर चेंडूला नक्की जे ठेवलं जाते. गुजरात कचचा हा खेळाडू आहे, अगदी आपण पाहतोय राजेश नायडू प्रभावित करतोय. पण राज्यातील खेळाडू देखील खऱ्या अर्थानं टिंगरे सरकार चषक खेळत आहेत. अनेक बाहेरच्या राज्यातील टीम्स असतील, खेळाडू असतील, टिंगरे सरकार चषकामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि अगदी आपण पाहतोय संघ जास्त झाले म्हणून अगदी आपण पाहतोय 5 ऐवजी 6 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला ठेवावी लागली. आणखीन एक डॉट बॉल, त्या ठिकाणी धावबादची संधी प्राप्त होताना पाहायला मिळते आणि धावबादची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. धन्यवाद. अश्विन कुमकर इथे धावबाद होत आहेत. मनावतीशी बॅटिंग आज इथे होत नाहीये. 10 चेंडू खेळलेत, 1च धाव बनवली आहे जेमतेम, परंतु ज्या बॅटिंगची गरज होती ती बॅटिंग त्यांच्याकडून होऊ शकली नाही. आणि असा एखादा दिवस असतो की एका दिवसामध्ये आपण 50 धावा अशा सर्वाधिक बनवल्या गेल्यात आणि लगेच दुसऱ्या दिवशी तोच बॅटर इथे स्वस्तामध्ये बाद होतोय. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक, 31 वरती 4. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उडवलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक मार्गस्थ असताना. थँक्यू डीजे, थँक्यू. राजेश नायडू बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल, षटकाची समाप्ती, 31 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती. तर जिंकण्यासाठी 32 धावांचं असेल लक्ष. 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत. दुसऱ्या डावामध्ये त्या कशा बनवल्या जातील, कशा प्रकारे गोलंदाज त्या धावांना रोखण्याचं काम करतील, परंतु त्या अगोदर ती शिरसाट स्पोर्ट्स आणि संविधान ग्रुप या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपली प्लेइंग 11 ची लिस्ट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे, तिथे सुपूर्द करायचं आहे. अभिजित दुधे यांना विनंती आहे की व्यासपीठाशी संपर्क साधा.
लवकरात लवकर आपली टीम इथे घेऊन या आणि इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत. एका लाईनीत एका ओळीत आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानातून बाहेर येताना देखील तेच चित्र दिसलं पाहिजे. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम एकमेकांशी हात मिळवणी करतील, मगच मैदानाच्या बाहेर येतील. क्रिकेटला, या स्पर्धेला किंवा या मैदानाला आपण साजेचाच खेळ करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होता कामा नये. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन 32 धावेंचा अजूनही पाठलाग दुसऱ्या डावामध्ये इथे कशा प्रकारे केला जाईल. MMCC ओरिसा ही टीम जर आपण पाहिले तर आजच्या दिवसातील एक बलाढ्य टीम म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. सुमित ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणामध्ये हा संघ या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. त्यामध्ये फरदीन काझी, पवन केने, प्रथमेश ठाकरे, त्याचबरोबर राजेश नायडू, बिलाल शेख हे सुपरस्टार खेळाडू आज त्या टीम मध्ये आपण खेळताना पाहतो. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना, तर या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे. आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. आम्ही या अगोदर ती क्रिकेट खेळलं होतं, मध्यंतराचं बंद झालं, परंतु पुन्हा एकदा सुरुवात करणार तर चांगल्या स्पर्धेमधूनच करणार, चांगल्या संघाच्या विरोधात करणार असा मानस मनामध्ये ठेवून या टीमने केलेली या स्पर्धेमधील एंट्री, समावेश आणि त्यांचा खेळ देखील आपण पाहिलाय. अलीकडच्या कालावधीमधील क्रिकेटमधील सर्वात नावाजलेली जोडी, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, या जोडीला मैदानामध्ये बघितलं ना तरी देखील प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी मनामध्ये 50% का होईना थोडासा खचतोच. हे असे बॅटर आहेत की कुठलाही सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या संघाच्या बाजूने झुकून जातील. हरदीन फरदीन आणि दुसऱ्या बाजूला मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे ही जोडी मैदानामध्ये येते. फरदीन काझी यांची बॅटिंग आपण युट्यूबद्वारे कित्येक स्पर्धेमध्ये पाहिली आहे, परंतु आज स्टिंगरे सरकार चषकामध्ये उघड्या डोळ्याने या पुण्यनगरीमध्ये त्याला खेळताना देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर सुमित ढेकळे हे देखील सज्ज आहेत. तर गोलंदाजीचा भार काय नाव आहे, अतुल यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी सोपवली आहे. 32 धावेंचं एक छोटस आव्हान आहे. 31 झालेत, 32 धावेंची गरज आहे. स्ट्राईकला असतील ते फरदीन काझी, नॉन स्ट्राईकला असतील ते सुमित ढेकळे. पहिला चेंडू, षटक क्रमांक पहिलं इथे सुरू होत आहे. पहिल्या चेंडूवरती हरदीन फरदीन स्पर्धेची, या मॅचची, या रनचेजची सुरुवात षटकार 6 धावेने करतात. थँक्यू. अशा प्रकारचे आक्रमक फटके फरदीनच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनला केले आक्रमण आणि षटकार प्राप्त केलाय. हा चेंडू देखील फुल टॉस आणि त्या फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत. फरदीन काझी यांच्या बॅटमधून येतोय आज सनसनीत चौकार, 4 धावा. थँक्यू. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा प्राप्त केल्यात मैदानाच्या आतमध्ये फरदीन यांनी. पहिला लॉंग ऑनच्या दिशेला ठोकलेला षटकार, त्यानंतर कव्हरच्या दिशेला खेळलेला चौकार, 10 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय, ट्रेडमार्क फरदीन काझी यांचा. बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑन कव कॉर्नर मधून सीमारेषा पार. हा येतोय षटकार, 6 धावा. थँक्यू.
स्फोटकता, आक्रमकता, दाहकता, विध्वंसक फलंदाजी फरदीन काझीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि जणू काही हा सामना लवकर संपवायचा आहे का, प्रश्नचिन्ह नक्कीच तयार झाले. लो स्कोरिंग मॅच होती आणि त्यामध्ये अगदी आपण पाहतोय जसाही स्ट्राईक वरती गेला तीनही चेंडूवरती आक्रमण केले फरदीन काझीनं. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील आणि त्या चेंडूला देखील ठाऊक आहे की लवकरात लवकर सीमापलीकडे जायचंय. क्षेत्ररक्षक असून देखील काहीसं मिसफिल्ड आणि बॉल सीमारेषा पार. षटकार चौकार, षटकार चौकार. धावसंख्या होते 20 पहिलं षटक सुरू असताना. थँक्यू. सिंगल डबल घ्यायच्याच नाहीत असं फरदीनने ठरवलेलं आहे. 4 बॉल 20 वरती खेळतोय. सांघिक धावसंख्या देखील 20 पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी फरदीन काझीच्या बॅट मधून 20 वरती खेळतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउट. एका हाताची कमाल आणि बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. हा येतोय चौकार 4 धावेंसाठी. अशा प्रकारचे बॅटर जर मैदानामध्ये असेल आणि एखादा नौका गोलंदाज जर गोलंदाजी मार्कवरती असेल तर फार कठीण प्रश्न विचारला जातो की या बॅटरच्या विरोधात गोलंदाजी कशी करावी, कारण उत्तर फक्त चौकार षटकाराने दिलंय. पुढचा चेंडू स्विच हिट. प्रत्येक फटका देखणार. उगाच या खेळाडूच्या नावाची चर्चा केली जात नाहीये. उगाच एवढ्या फॅन फॉलोअर्स यांनी वाढवलेला नाहीये. मैदानात येण्या अगोदर ती काढलेल्या सेल्फी आणि त्यांना साजेसा खेळ. फरदीन काझी यांच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती देखील येतोय चौकार. पहिलं षटक समाप्त होतोय. धावसंख्या होते बिनबाद 28 धावा. शैलेश सर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केले. 32 धावांचं टार्गेट आणि 28 धावा बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. फरदीन काझीने लक्ष वेधून घेतलंय. जबरदस्त फलंदाजी साकारताना फरदीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 बॉल 28 टार्गेट आहे 32 धावांचं. अर्थात जिंकण्यासाठी अजून 4 धावांची गरज. चेंडू 30 शिल्लक आणि बऱ्याच उशिरानंतर आता सुमित ढेकळे स्ट्राईक एंड वरती येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे सर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. एका रायटी बॅटरने 6च्या 6 चेंडू खेळलेत. 28 धावा केल्यात. आता पुढचे 6 चेंडू खेळण्याची संधी इथे कॅप्टनला दिली आहे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. किशोर हलक्या हाताने. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. बघा हा चेंडू ते कुठल्याही दिशेला मारता आला असता. या चेंडूवरती देखील मोठा फटका मारून मॅच फिनिश केली असती. परंतु खेळपट्टीची तुम्हाला जाण असणं गरजेचं आहे. एक मॅच नाहीये टोटल. तुम्हाला इथे आज दिवसभरामध्ये जिंकल्यानंतर मॅचेस खेळायच्या आहेत. त्या खेळपट्टीचा अंदाज येण्यासाठी जास्तीत जास्त वेळ तुम्हाला खेळपट्टीवरती थांबावं लागतं. एक चेंडू खेळायचा अंदाज येत नाही. त्यामुळे तिथे थांबून त्या खेळपट्टीचा अंदाज, दिवसभराचा खेळ कसा करायचा आहे हे देखील पाहिलं जातं. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 30. 1.2 षटकांचा खेळ झालाय. 30 धावा झाल्यात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या गरजेच्या देखील होत्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव. आणि नेहमीच बघा डावखुरा शैलीचे जे बॅटर असतात ना, ज्यावेळेस त्यांची बॅटिंग अशी नैत्रदीपक जर दिसली ना तर आपण म्हणतोच वा काय शॉट खेळलाय, किंवा ते बघताना देखील फार आनंद होतो. पुढचा चेंडू फरदीन यांच्यासाठी. स्कोर आर लेवल. 1 धाव गरजेची आहे आणि या एका धावेसाठी देखील फरदीन यांच्या बॅटमधून येतो तो चौकार. 4 धावा आल्या आहेत आणि MMCC ओरिसा हा संघ इथे विजयी होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर पुणे स्ट्रायकर्स या संघाने देखील सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार. चला पुढील मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करतोय. पुढील मॅचचा टॉस दोन्ही टीम आपल्या बरोबर जोडले जातील. एका बाजूला असतील शिरसाट स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला असतील संविधान ग्रुप. संविधान ग्रुप या टीमची लिस्ट इथे आलेली आहे.
संविधान ग्रुप किरण पवार, आसमान पटेल, योगेश पवार, अक्षय पवार, आकाश तापेकर, आदित्य पाटील, प्रफुल्ल पाटील, धीरज भोईर, अंगद पाटील, सूर्या मस्कर, प्रसन्न पाटील आणि मयूर वाघमारे जे इथे देखील स्टारकास्ट आहे